नमस्कार, मी विशाल. दिवाळी स्पेशल टॉक टाइममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. IBN लोकमतच्या सगळ्या दर्शकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीपूजनाची अर्थात आपली सगळी तयारी आता या क्षणाला सुरू असेल, पण ही तयारी सुरू असताना आत्ताची ही वेळ आणखीन सुरेल आणि छान आपण करणार आहोत. खरं तर आज आपल्याकडे जे खास पाहुणे आलेले आहेत ना, त्यांनी नेहमीच आपल्या मनावरती त्यांच्या गायकीने, त्यांच्या रचनांनी आणि त्यांच्या आवाजाने प्रसन्नतेचा शिडकावा केलेला आहे. आपल्याबरोबर आहेत आज संगीतकार गायक सलील कुलकर्णी आणि गायिका आर्या आंबेकर. आपलं तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. खरं तर तुम्ही आमचे आहात, त्याच्यामुळे नेहमी असं वेगळं वाटतं तुम्ही आम्हाला भेटायला आलात, की काहीतरी नेहमी वेगळं घेऊन येत असतं तुम्ही आमच्याकरता. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या क्षणाला यंदाची ही दिवाळी तुमच्याकडनं फार वेगळी असणार आहे. आणि आम्हाला असं कळालं की आपण एक छान अल्बम पण घेऊन येत आहे. तो अल्बम कोणता आहे? आधी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, सगळ्या रसिकांना. तुला शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं आधी केले मग सांगितले, तसं आधी गायले मग बोलले, असं आधी आपण गाणं ऐकलं. त्याची बाई मज सोडवेना ओढ, त्याची लाडी गोडी भीड, लाडी गोडी भीड मोडवेना त्याची बाई मज सोडवेना ओढ. वा, क्या बात आहे. तुम्ही काही दिलेत की आम्ही आमच्याकडे एक उत्स्फूर्त रिएक्शन असते. दिवा लागू दे रे असं या अल्बमचं नाव आहे. आणि ह्या ज्या छोट्या गायिकेवर सगळ्या महाराष्ट्रातली, सगळ्या मराठी जगाने खूप प्रेम केलं, तर या माझ्या छोट्या बहिणीचा हा अल्बम करायला मला खूप आनंद वाटतो रसिकांसमोर आणायला. दिवा लागू दे रे असं नाव आहे आणि पुढच्या काही दिवसातच तो महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल. प्रत्येकाने घरापर्यंत न्यावा अशी माझी इच्छा आहे, कारण खूप मनापासून केलेलं काम आहे. तो प्रत्येकापर्यंत जाईल यात काही शंका नाही आहे. पण दादा, या अल्बमच्या प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आयुष्यावर बोलू काही ॲट 1000 म्हणजे 1000 प्रयोग त्याचे पूर्ण झाले. सोपी गोष्ट नाही खरं तर ही, पण यामध्ये हे गाणं तुम्ही सादर करायचं, दिवा लागू दे रे. तर तेव्हापासनं हे सगळं असं डोक्यात चाललं होतं? आर्या देखील तुमच्याबरोबर असायची तेव्हा? नाही, खरं तर मला अगदी छोटी आर्या असताना मी लिटिल चॅम्पच्या ऑडिशन्स जेव्हा मी त्याला जज होतो आणि आर्याचं गाणं ऐकलं, तेव्हाच मला असं जाणवलं होतं की तिच्यामध्ये खूप पॉसिबिलिटीज आहेत, खूप पोटेन्शियल आहे. आणि पुढे जाऊन ही जर या योग्य मार्गावरनं जात राहिली तर ही पुढे जाऊन खूप चांगली गायिका होईल. आणि आज ती योग्य मार्गावरनं चालत राहिली, त्यामुळे ती इथपर्यंत अशी आली की तिने 7 वेगवेगळ्या रंगाची गाणी याच्यामध्ये आहेत. अजिबात एकासारखं दुसरं गाणं नाहीये. आणि दिवा लागू दे रे देवा, बरोबर आहे तुझं म्हणणं. आयुष्यावर बोलू काही 1000 या कार्यक्रमात आम्ही सादर केलं. ते मुळात आर्यासाठीच मी केलं. आणि तेव्हा मला लक्षात आलं की ते गाणं, नवीन गाणं, कारण कधी कधी कसं असतं की रेकॉर्डेड गाणी लोकांपर्यंत पोहोचवणं तसं सोपं असतं, पण नवं गाणं झेपणं हे परत एक सिंगरसाठी वेगळी परीक्षा असते. तर ते नवीन गाणं तिने ज्या पद्धतीने गळ्यावर चढवलं, त्यांनी मला अजून कॉन्फिडन्स आला की आपण हिचा अल्बम करायला पाहिजे. आणि नंतर मी अजूनही असं मानतो की मी खूप जुन्या विचारांचा, जुन्या स्कूलचा म्युझिक डिरेक्टर आहे, की चांगल्या क्लासिक पोएट्री घेऊन त्याला अशा मी चाली करतो की ज्या मला नुसत्या हार्मोनियमवर पण गाता येतात. खूप मोठा ऑर्केस्ट्रा असावाच, त्यांनी मजा येतेच, पण त्याच्या वाचून चालीचा आडू नये असं मला वाटतं. त्याच पठडीतला हाही अल्बम आहे. त्याच्यामध्ये बाबा बोरकर, सुरेश भट, सुधीर मोघे, अरुणा ढेरे आणि संदीप खरे अशा सगळ्यांच्या कविता आहेत. दादा, चाहत्यांचे फोन येतात, आपण काही फोन घेऊयात. आणि पुन्हा मला खरं या अल्बम बद्दल फार उत्सुकता आहे. मला आर्याला देखील विचारायचं की तिच्याकरता हा अनुभव कसा राहिला. पण पहिला फोन आपण घेऊयात. औरंगाबादवरनं राजेंद्र पांडे आपल्या बरोबर आहेत. राजेंद्रजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, बोला. प्रथमतः सलील दादा,
आर्या आंबेकर आणि आयबीएन लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सलील दादा जेव्हा औरंगाबादला आले होते, आयुष्यावर बोलूकाईचा प्रयोग होता जून मध्ये 20 तारखेला, तेव्हा मी दिवा लागते रे देवा सलील दादा कडून ऐकलं होतं. ते गाणं आम्हाला सर्वांना खूप खूप आवडलं होतं. त्याचबरोबर त्या गाणं मी युट्यूबवर पण पाहतो. आता आर्याकडून त्या गाण्याचं एक कडं ऐकायला मिळालं तर आम्हाला सर्व प्रेक्षकांना खूप आनंद होईल. राजेंद्र, आपण ते गाणं निश्चितपणे सादर करणार आहोत, पण आता आपण ह्या सगळ्या अल्बमच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतोय. निश्चितपणे आपण जे आपलं म्हणणं मांडलेलं आहे, जी मागणी आपण दादा पुढे मांडलेली ती पूर्ण होणार आहे. पण पुढला आपण फोन घेऊयात. रत्नागिरीवरनं सुयोग वैद्य आपल्या बरोबर आहेत. सुयोगजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. सर्वप्रथम सलील दादा आणि आर्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि विशाल दादा तुलाही दीपावलीच्या शुभेच्छा. धन्यवाद. मला दोघांना एकच प्रश्न सांगायचा आहे की त्यांनी दिवाळी निमित्त दोघांनीही एखादं चांगलंसं गाणं म्हणावं, विशेष करून आर्यानी, कारण ती तारेगावमध्ये जे गायची तिने तसंही आजच गाणं गायलं तर बरं होईल. बिलकुल सुयोग, अगदी तू जे म्हणाला ते देखील या ठिकाणी असणार आहे. पुढला फोन आपण घेऊयात. वाशिमवरनं प्रमोद पवार आपल्या बरोबर आहेत. प्रमोदजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. आर्यजी नमस्ते. नमस्कार. तर माझे 2 प्रश्न आहेत. सर्वप्रथम माझ्या दिवाळीच्या तुम्हाला दोघांना शुभेच्छा आहे. आणि माझा एक प्रश्न आहे, सलील कुलकर्णी हा फरक काय? आणि दुसरा प्रश्न असा की तुम्ही गायकी क्षेत्रामध्ये कसे ओढला? तुम्ही चित्रपटामध्ये सुद्धा काम करू शकत होता. मी या प्रश्नापेक्षा एक कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो. तो तुम्हाला असं वाटत असेल की मी चित्रपटात काम करू शकत असेल तर माझं पहिलं प्रेम म्युझिक हे आहे. मी म्हणजे मेडिकल करूनही म्युझिकमध्ये झालो. आणि सलील कुलकर्णी कसं काय, असं मला वाटतं त्यांना सलील या नावाविषयी असेल. सलील खूप संस्कृत शब्द आहे. लीलयांसह यस्य सह अशी त्याचं, म्हणजे ज्याच्यामध्ये अनेक लीला आहेत. सलील असं तो कृष्णाचं नाव येते. त्यामुळे मला असं वाटलं त्यांना तो सलीम च्या पुढे काहीतरी असं गोंधळ झाला असावा. पण सलील कुलकर्णी हे सलील चौधरीवरनं कदाचित माझे वडील त्यांचे खूप फॅन होते सलील चौधरींचे, आणि मी आहे म्हणून हे नाव असेल. पण थँक्यू व्हेरी मच. त्यांना जर असं वाटलं असेल की मी ऍक्टिंग मध्ये पण जावं, बघू पुढे मागे काय संधी आली तर आहे. म्हणजे संधी यू डोंट नो व्हॉट लाईज इन टुमॉरो. आपल्याला माहिती नाही उद्या काय. पण आता संगीत, पहिलं प्रेम संगीत. 100%. अरे, मला तुला विचारायचं, दिवा लागू दे रे. लिटिल चॅम्प्स पासून आम्ही तुला पाहतोय. आम्हाला दादाच्या सूचना तुला दिलेल्या आठवतात. अरे असं नाही, असं नाही, असं, अशा सूचना असायच्या. तेव्हापासून दादा तुला पाहत आलेला आहे. पण असं वाटलं होतं की हे सगळं झाल्यानंतर, हे पर्व संपल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपण सलील दादा सोबत अल्बम करू. वाटलं नव्हतं, पण इच्छा खूप होती मनात की असं व्हावं. आणि खूप मला सारेगमप पासूनच लोक म्हणायचे की म्हणजे झाल्यावर की सोलो अल्बम कधी काढणार आर्या. तर तेव्हापासनं मी सलील दादाला सांगत होते. तेव्हापासनं सलील दादा मला म्हणला होता की मी तुझा फर्स्ट सोलो अल्बम मी काढीन. आणि त्याला जोपर्यंत ते योग्य वाटलं तोपर्यंत आम्ही थांबलो. आणि फायनली जेव्हा माझे फेवरेट कंपोजर सलील कुलकर्णी यांच्याकडूनच माझा सोलो अल्बम यावा अशी माझी खूप इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. त्यामुळे मला खूप आनंद होतो. आणि सलील दादांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळेही एक कॉन्फिडन्स बूस्ट झाला. पण दादा, या सगळ्याच्या मध्ये तू तिला लिटिल चॅम्प्स पासून बघतोय, हा अल्बम तिच्याकडनं गाऊन घेत असताना आणखीन कोणते वेगळे गुण तुला आर्यामधले दिसले, किंवा ज्याचा उपयोग ज्याला आपण म्हणतो यासाठी तुला आणखीन होऊ शकला छान पद्धतीने? एक प्रसंग सांगतो मी, खूप जुना प्रसंग आहे. मी श्रीनिवास खळे काकांची गप्पा मारत होतो. त्यांच्या घरी त्यांना काही कॉम्पोजिशन्स ऐकवल्या आणि त्यांना मी म्हटलं की तुम्हाला खळे काका असं वाटतं का की मी मेडिकल वगैरे न करता मी पटकन 11वी 12वी नंतरच डायरेक्ट सुरू केलं असतं म्युझिक, तर मी जास्त आत्ता पुढे असतो माझ्या करिअरमध्ये वर्षांच्या हिशोबाने. तर मला म्हणलं नाही, पण मग तू चाली पण तशाच केल्या असतेस. तर हे जे उत्तर आहे हे मला खूप लक्षात राहतं की तुम्हाला काय असतं, तुम्हाला शिक्षण आणि जी मॅच्युरिटी येते, जे एक प्रगल्भता येते. तर मला असं वाटतं की आर्याबद्दल मी हेच सांगेन की ती अकॅडमिकली पण कायम पहिली आलेली व्यक्ती आहे. तर एक बेसिक हुशारी, जो बेसिक पिकअप असतो की दुसरा माणूस काय सांगतोय हे तिला दोनदा सांगायलाच लागत नाही, एकदा सांगून कळतं. आणि शी इज अ व्हेरी गुड स्टुडंट. म्हणजे माझ्याकडे अनेक वर्ष शिकणारी जी मंडळी आहेत त्यांनी जेव्हा आर्याचं आत्ताची ही गाणी ऐकली तेव्हा सगळेजण म्हणले की तुझा जो विचार असतो टिपिकली गाण्याचा तो सगळा तिच्या गाण्यातनं जाणवतोय. आणि याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट नाही की जेव्हा तुम्ही म्युझिक डायरेक्टरचे सगळे थॉट्स कॉपी करू शकता. कॉपी काय करायचं असतं तर थॉट्स कॉपी करायचं. आपल्याकडे बरेचदा आवाज कॉपी केला जातो, पण थिंकिंग कॉपी करायचं असतं. ते तिने खूप
छान केलंय, म्हणजे शब्द ज्या पद्धतीने गायलेत, ज्या पद्धतीने एक्सप्रेस केलंय, कुठेही भडक होऊ न देता पण त्याच्यात भावना ठेवण्याचा जो एफर्ट आहे तो खूप छान आहे. त्यामुळे जसं ती म्हणली की मला खूप आनंद आहे, मी खूप वर्षानंतर कुठल्या तरी गायिकेचा सोलो अल्बम केलाय आणि मला खात्री आहे की हा हृदयाला हात घालेल. मला नेहमी असं वाटतं की मांडवात नाचावं लोकांनी जरूर गाण्यावर, पण अनेकदा असं होतं की गाणं मांडवातच राहतं आणि माणसं घरी जातात. असं होऊ नये, लोकांनी आमची गाणी घरी घेऊन जावीत, ती हृदयाशी बाळगावीत आणि त्यांच्या सुखदुःखात ती गाणी त्यांच्या बरोबर असावीत. तसाच हा अल्बम करण्याचा प्रयत्न आहे. पण काय आहे रे, ज्या दादाने लता दीदींबरोबर अल्बम केलेला आहे, लता दीदी दादाबरोबर क्षणामृतामध्ये आहेत, जसं दादा म्हणाला की मला जे म्हणायचं होतं ते सगळं प्रतिबिंब आर्याच्या सगळ्या गायकीतनं उमटलेलं आहे किंवा ऐकणारे त्याची कॉम्प्लिमेंट देत आहेत. तू समाधानी आहेस की तू देऊ शकलीस दादाला सगळं जे दादाला हवं होतं? मी नेहमी सलील दादाला दर गाणं झाल्यावर मी त्याला हेच म्हणायचे की तुला गाणं आवडलंय ना, हां, त्याला गाणं आवडलंय तर मला गाणं आवडलंय. वा, क्या बात आहे. नाही, पण एक गंमत सांगतो की दीदींना पण रेकॉर्डिंगच्या नंतर जर विचारलं ना, दीदी कसं वाटतं, तुम्हाला आवडलं ना, तुम्ही म्युझिक डायरेक्टर आहात, तुमचं गाणं आहे, तुम्हाला आवडायला हवं, कारण ते तुमचा विचार आहे, त्याच्यामध्ये तुमची निर्मिती आहे, वा. तुम्हाला आवडायला पाहिजे. तर हे म्हणजे मला हे मी अगदी जाहीरपणे या माझ्या छोट्या बहिणीला इकडे सांगतो की तू कितीही मोठी सिंगर झालीस तर अजून 25 वर्षानंतर पण थिंकिंग हेच पाहिजे की ज्याची निर्मिती आहे त्याच्या चेहऱ्याकडे बघायला पाहिजे. कारण आज भारतरत्न लता मंगेशकर हो. इतकं काम करून, इतकं सगळं करूनही परत जर इतक्या प्रामाणिक आहेत म्युझिकशी, म्हणून त्या तिथे आहेत. तर मला असं वाटतं प्रत्येकाने ते फॉलो करायला पाहिजे. आता खूप चाहत्यांचे फोन येत आहेत, फोन घेऊयात आपण. नांदेडवरनं राजकुमार पाटील आपल्या सोबत आहेत. राजकुमारजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. हा, मी बोला. राजकुमार पाटील मंगनाळे बोलतोय नांदेडहून. हा, बोला. सर्वप्रथम मी आयबीएनच्या सर्व प्रेक्षकांना व सलील दादांना व आर्यताईंना शुभेच्छा, दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आणि सर, मी एक सलील दादांना एक विचारू इच्छितो की मला प्रत्येक वेळेस संगीत हे भरपूर असं आवडतं आणि गायनही करावं वाटतं, परंतु माझा आवाज इतका सुंदर नसल्यामुळं मी गायन करू शकत नाही. परंतु त्यासाठी माझ्या मुलीसाठी मी कोणत्या प्रकारचे क्लासेस वगैरे कशा प्रकारे करू शकतो त्याविषयी मला माहिती पाहिजे. आणि सर्वप्रथम आणि एक आर्याला एक विनंती आहे माझी की या दीपावली निमित्त आली नाचत ही दिवाळी हे गाणं तुम्ही म्हणून दाखवावं प्रेक्षकासाठी. आता पहिले तर त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर थोडक्यात देऊ. त्यांच्या मुलीकरता ते इच्छुक आहेत खरं. आणि मला असं वाटतं की नांदेड हे इतकं त्याच्यात छान परंपरा आहे संगीताची. नांदेड, परभणी या भागामध्ये विशेषतः भक्ती संगीताची अनेक खास वादक आहेत. तर नांदेडमध्ये मला वाटतं त्यांना खूप चांगले शिक्षक मिळते. नांदेड, परभणी, बीडमध्ये इच्छा तुमची जर जोरदार असेल तर लोक खूप प्रवास करतात. मी तर त्यांनाही सांगतो की तुमचा आवाज कसा आहे याच्यापेक्षा जाऊ दे, आवाज म्हणजे गाणं नाही. आवाज हा त्याचा फक्त 10% भाग आहे, 90% इकडे असतं. इकडनं तुम्ही गाणं दिलं तर आवाजा पलीकडे पण गाणं खूप असतं. अगदी. पुढला फोन घेऊयात दादा. वेंगुर्ल्यावरनं जगदीश परब आपल्या बरोबर आहेत. जगदीशजी, आपला प्रश्न विचारा. जगदीश यांच्याशी संपर्क तुटला, पण बुलढाण्यावरनं सचिन ब्रह्मपुरीकर आहेत आपल्यासोबत. सचिनजी, आपला प्रश्न विचारा. सर्वप्रथम सलील सरांना आणि आर्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा, बोला हॅलो. सचिनजी. हा, मला आर्याला विचारायचंय खरं तर की लिटल चॅम्प या कार्यक्रमाला जितक्या लोकांनी प्रतिसाद दिला, म्हणजे एवढं भरभरून यश कोणत्याच कार्यक्रमाला मिळालं नाही. आजही लिटल चॅम्पचं नाव काढलं तर हे आर्य आंबेकर किंवा मुग्धांचे नावं डोळ्यासमोर येतात. तर आज या क्षणी मागे वळून पाहताना आर्याला कसं वाटतंय? मला असं वाटतं त्याला मी असं जोडून, खास करून आज हा अल्बम दादा बरोबर तू केलेला आहे तेव्हा. खरंच खूप छान वाटतंय की सारेगमपचा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला. तो जर मिळाला नसता तर आम्ही गाऊ शकतो हे लोकांना कळलंच नसतं. आणि त्याबद्दल मी झीचे खरंच आभार मानेन की त्यांनी आम्हाला एवढी मोठी संधी दिली आणि इतक्या मोठ्या दिग्गज संगीतकारांशी ओळख करून दिली की एवढं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. आणि आज माझा सोलो अल्बम पहिला जो येतोय लोकांसमोर, दिवा लागू दे रे, तर याबद्दल मी सांगेन की सलील दादाचं त्याला संगीत आहे आणि सलील दादाकडनं भरपूरच गोष्टी मला शिकायला मिळाल्या की भाव गाण्यातले, जसं सलील दादा आत्ता म्हणाला की शब्दोच्चार, गाण्यातील भाव, हे सगळ्या गोष्टी सारेगमपमध्ये असताना मला काहीच माहिती नव्हत्या. त्या आत्ता मला ह्याच्या सलील दादाकडून शिकायला मिळाल्या. तर मला नक्कीच खूप आनंद होतोय की मी तेव्हा सारेगमत गेले, याचा आत्ता काहीतरी फळ मिळतंय असं होतंय.
दादा आपण एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाता जाता आम्हाला एखादं याच अल्बम मधलं गाणं ऐकायला मिळेल. याच्यात खरं तर एक असं म्हणूया की एक खूप गोड ड्युएट आहे, सुधीर मोगेंची कविता आहे, त्याचा मुखडा ऐकवतो. जे दोघांनाही लागले ते सांग कसे सारे घडले, ना कळले ना कळले. ना कळले. क्या बात आहे. चला एक ब्रेक घेऊयात, पण ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की सलील आणि आर्या आज आपल्या बरोबर आहेत. आपल्या मनातले प्रश्न जे आपल्याला विचारायचे असतील तुम्ही फोन करू शकता. आमचा फोन नंबर आहे 02266899263. पहा फक्त IBN लोकमत. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची चला धरू रिंगण जुडी गुढी उंचावून आकाशीच्या अंगणात मंजुळ ऋण झुण नाचती चंद्र तारे वाजती पैंजण झुम 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 हा झुम 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 हा लख लख चंदेरी तेजाची प्यारी दुनिया. वाह दादा, पण दिवा लागू दे रे हा अल्बम पुढे आणत असताना वेगवेगळ्या कवींच्या रचना याच्यामध्ये आहेत. खरं आत्ताचा सगळा जो ट्रेंड बघितला त्यात हा अल्बम तू पुढे आणतोयस, काय विचार करत होता? मला वाटतं ट्रेंड वगैरे या गोष्टी कोण ठरवतं, तर आदलीमधलीच लोक ठरवतात. ऑडियन्सचा जर आपण विचार केला तर माझा एक अत्यंत गंभीर गाणं आहे, संदीप प्रकाशाचा अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी, किंवा आताशा असे मला काय होते कुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते. ही खूप क्लासिक पोएट्री आहे, गंभीर चाली आहे त्याच्या, पण ही गाणी खूप आवडतात. कॉलेजमधली मुलं पण याची फरमाईश करतात. याचा अर्थ लोकांना फक्त नाचायचं असतं असं नाही. मी पण डिबारी डिपांग सारखी गाणी केली, किंवा देही वणवा पिसाडला, अगोबाई डगोबाई केलं, पण सकाळ ते रात्र दिवसभर माणूस त्याच मूडमध्ये नसतो ना. एकटा माणूस जेव्हा बसतो तेव्हा तो निश्चितपणे म्हणजे एखादा डान्स नंबर लावून नाचणार नाही. बरोबर. त्याला कधीतरी असं वाटतं की स्वतःशी असावं, स्वतः पुरतं असावं. अशा वेळेला ती गाणी आपल्या सोबत असतात, जशी काही पुस्तकं असतात. आणि अशा ट्रेंडमध्ये जर हा ट्रेंड असेल तर मला नाही जायला आवडणार अशा ट्रेंडमध्ये, की मध्येच एक उगीच एक हिंदी ओळ येते, मध्येच इंग्लिश शब्द येत आहेत. तर हा खूप उटपटांग ट्रेंड आहे, टोन आहे गाण्याचा, आणि त्याची काही गरज नाही असं मला वाटतं. आणि हा जाईल ट्रेंड, जर आला असेल तर हा जाईल. उरतं काय, आता लख लख चंदेरी गाताना तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल आली का होती, त्याच्यात जे क्लासिक पोएट्री, छान प्रसन्न चाल, हे शेवटी उरतं. तर ते जे 1940 पासून जे मराठी भावगीत संगीतात सुरू झालं, GN जोशी किंवा गजेंद्रराव वाटवे, की चांगली कविता चांगली चाल, मी त्याच परंपरेतलं स्वतःला मानतो. जेव्हा मी रुद्रानाजींबरोबर कार्यक्रम करतो तर मला असं वाटतं की ते त्यांच्या शेजारी मला बसून माझ्या रचना मला गाऊन देतात याच कारणासाठी की मी चांगल्या कविता निवडण्याचा माझा प्रयत्न असतो. वाह. तर ह्याच्यामध्ये पण ज्या कविता आहेत त्या कविता नुसत्या म्हणून पण इतक्या छान आहेत की त्या समजावून सांगताना पण मजा आली मला, की आर्याला मी ज्या कविता समजावून सांगत होतो तेव्हा मलाच असं भरून येत होतं की अरे या कवीने काय सुंदर लिहिलंय. सुरेश भटांची कविता आहे की सजण दारी उभा काय आता करू, घर कधी आवरू मज कधी सावरू. तर ती जी लगबग आहे राधेची, तर त्याच्यामध्ये कडवं इतकं छान आहे की बघ पुन्हा वाजली थाप दारावरी, हीच मी ऐकली जन्म जन्मांतरी, हीच मी राधिका तोच हा श्रीहरी, हृदय माझे कसे मीच हृदय धरू, घर कधी आवरू मज कधी सावरू. तर नुसती कविताच इतकी सुंदर होती ती की त्याला आपण नुसतं थोडं नटवलं की ते एक सुंदर गाणं होतं. तर जे संगीतकाराचं मला असं वाटतं की हातात असतं, तर चांगली कविता निवडणं नक्की आपल्या हातात असतं. आणि रसिक त्याच्यावर प्रेम करतायत, त्यामुळे मला असं वाटतं की माझा म्हणून जो विचार आहे तोच मी पकडून ठेवीन कायम, कुठल्याही ट्रेंडमध्ये जाण्यापेक्षा. कारण मला वाटतं वर्तुळ पूर्ण होत असतं, तोच ट्रेंड फिरून परत इथे येईल असं मला वाटतं. रसिक वाट बघतात बोलण्याकरता. बुलढाण्यावरनं अमर रहाटे आपल्या बरोबर आहेत. अमरजी आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा बोला. नमस्कार विशाल सर.
सलील सर आणि आर्याताई नमस्कार. आपल्याला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगदी आपल्याला देखील. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं मी एक सलील सरांचा विकिपीडियावरती थोडंफार वाचलेलं होतं की सलील सरांनी ऑल इंडिया रेडिओवरती जयस्तुते गाणे सर्वात पहिले म्हटलं होतं. बट मला एक कळालं नाही की सलील सरांना लहानपणीपासूनच ज्यावेळेस संगीतामध्ये इंटरेस्ट होता तर त्यांनी मेडिसिन फील्ड काय चूज केली, त्याच्यामध्ये एंट्री केली आणि नंतर अचानकच ती फील्ड कधी सोडली की मीन्स तो ट्रॅजेडी क्षण कोणता आहे की परत तुम्हाला गोडवा तुमच्या संगीतामध्ये असं जाणून घ्यायचं की तू वैद्यकीय या सगळ्या. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी फार लहान असताना आकाशवाणीवर गायलो होतो, पण मला असं वाटतं ना की संगीत हे माझं पॅशन आहे. ते प्रोफेशन झालं ह्या लोकांनी प्रेम केलं म्हणून. लहानपणी पण पॅशन होतं, ते कायम पॅशन राहील. आणि म्हणून मला चढ उताराची भीती वाटत नाही करिअर मधल्या, कारण करिअरमध्ये चढ उतार येऊ शकतो. माझं जे पॅशन आहे, माझं जे वेड आहे, त्याच्यात चढ उतार कोणीच आणू शकत नाही. असे तुम्ही कुठला आनंद माझ्यापासून हिरावून घेऊ शकता एखादा माणूस, तर माझ्या कार्यक्रमाला हाऊसफुल गर्दी न करणं हे कोणीतरी करू शकतं, पण मला घरी गाताना जो आनंद मिळतो त्याला कोण हात लावणार. असं आहे. तर तो आनंद होता म्हणून मी करत होतो. फक्त एका लेवल नंतर मला लक्षात आलं की आपण मेडिसिन आणि म्युझिक या दोन्ही फुल टाइम गोष्टी आहेत. त्याच्यापैकी एकच आपण एका आयुष्यात पूर्णपणे करू शकतो. आणि मला कुठलीच गोष्ट हाफ हार्टेड करायला आवडत नाही. कुठलीच नाही. गाणं नाही, प्रेम नाही, भांडण नाही, नातं नाही. 100% करायला आवडतं. सो मला असं म्युझिककडे फावल्या वेळात छंद म्हणून मी बघू शकत नाही. ते वेड आहे आणि म्हणून मला ते जेव्हा चॉईस आला तेव्हा मी म्युझिककडे वळलो. नाही, ह्याच वेडाने आम्हाला वेड लावलेलं आहे खरं तर दादा. हे वेड आमचं कायम राहील. आपण पुढला फोन घेऊयात. नाशिकवरनं रवींद्र कुडाळकर आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. पुणेकर कलावंत असलेले सलील कुलकर्णी आणि आर्या आंबेकर आणि माझा आजचा नाशिकचा अँकर विशाल परदेशी यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला असं वाटतं रवींद्रजी किती छान स्माईल आलाय नाशिकचे म्हणल्यानंतर. नाही, पण रवींद्रजी इथं मी आहेच नाशिकच्या शंकाने, पण आज सलील आणि आर्या आपल्या बरोबर आहेत, त्याच्यामुळे ये महफिल कुछ अलग आहे. बिलकुल तुम्ही त्यांना विचारा, मला असं वाटतं. हॅलो सलील, मी खूप एक्साइट झालोय आपल्याशी संवाद साधताना. ऍक्च्युली तुमचे कार्यक्रम मी लाईव्ह 2-3 नाशिकमध्ये पाहिलेले आहेत आणि प्रत्यक्षही संवाद साधलेला आहे. एकदा नाशिकला एक कार्यक्रम संपलेला होता आणि कार्यक्रम संपल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला दमलेल्या बाबांची कहाणीबद्दल 2 शब्द गुणगुणायला सांगितले. मला हे विशेष वाटलं की कार्यक्रम संपल्यावर सुद्धा जेव्हा एखादा रसिक आपल्याला विनंती करतो आणि आपण सहजगत्या त्या रसिकामध्ये गुंतून त्याची फरमाईश पूर्ण करता इतका सहजपणा आपल्यामध्ये कसा येतो, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे असं की तुम्ही सारेगमपचं जेव्हा परीक्षक म्हणून काम करायचात तेव्हा ज्या तुम्हाला टिप्स सुचतात त्यात गमती जमती तुम्ही करता किंवा सेन्स ऑफ ह्युमर तुमच्यामध्ये येतो आणि काही उपमा पण तुम्ही देता, हे इतकं सहजगत्या कसं सुचतं तुम्हाला? आणि आर्याला विचारायचं की आर्या, तुझ्या संगीत कारकिर्दीमध्ये आतापर्यंत मान्यवरांनी दिलेली दाद कुठली आहे? तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये तुझं उज्ज्वल भवितव्य दिसतच आहे. तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. मोठा पेपर आहे यांचा. थोडक्यात उत्तरे द्या, मग एका वाक्यात उत्तरे द्या, गाळलेल्या जागा भरा, असं मोठं आहे. पहिला त्यांचा प्रश्न काय होता ते माझं कौतुक होतं, त्यामुळे मी त्याच्याविषयी काहीच बोलू शकत नाही. ऑडियन्सनी खूप प्रेम केलं, करतायत अजून. त्यामुळे मला कार्यक्रमानंतर पार्किंग मध्ये पण अगदी मी गाडी जवळ असताना कोणीतरी येऊन सांगतं की अहो, आम्ही तवनयनांचे दिलं ऐकायला आलो, तर तुम्ही गायलाच नाही. तर मी म्हणतो आत्ता गातो. म्हणून मी त्यांना एक मुखडा ऐकवतो, कारण मला असं वाटतं की काय होईल त्यांनी, जे एखाद्या माणसाला आपलं गाणं मनापासून ऐकावंसं वाटतंय, तर कार्यक्रम संपल्यावर 2 ओळी गायल्याने माझं काय बिघडतंय. पण त्या माणसाचा जर समाधान होणार असेल तर खरंच हे प्रत्येक कलाकारांनी लक्षात ठेवावं की मनापासून ऐकणारी माणसं आहेत म्हणून तुम्ही आज गाताय, हे लक्षात ठेवावं. तर मला म्हणजे टोटली मी स्वतःला रसिकांनी घडवलेला कलाकार समजतो, त्यामुळे मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही. कुठेही मला जर 2 ओळी गा असं म्हटलं तर. आणि ते कसं सुचतं हे मला आर्या पण नेहमी तिचा एक प्रश्न असतो, कसं सुचतं रे असं. तर तेच तर मला असं वाटतं की तीच तर देवाची कृपा असते की ते सुचतं. आणि ते त्याची एक स्वतःलाही मजा वाटते कधी कधी, की आपण खरं सांगतो प्रत्येक चालीनंतर असं वाटतं की आता नाही सुचणार, आता बहुतेक ही शेवटची चाल. असं होतं ना की आता कसं सुचेल अचानक एक दिवस, का सुचेल. तर मी सांगतो ना की अरुणा ढेरेंची जी कविता याच्यामध्ये केली ना, ते अगदी सगळ्यात शेवट केलेलं गाणं आहे. आणि त्यांच्या घरी मी
ती वही बघितली आणि ती कविता अशी होती की मेघ धारात धारात वीज माऱ्यात पोरं तोऱ्यात. आणि लिटरली मी त्यांच्या इतक्या मला पटापटा चाली, म्हणजे जसं लोक मुलाखती सांगतात की मी कविता पाहिली त्या क्षणाला चाल सुचली, इतकं मला सुचत नाही, मला कवितेवर थोडा विचार करायला लागतो. पण ही कविता अशी होती की ती पोरं तोऱ्याचा जो शब्द होता ना, पोर तोऱ्यात पोर तोऱ्यात तोऱ्यात रान वाऱ्यात पोर मेघ धारात धारात वीज माऱ्यात. तर मला कुठेतरी ती कविता वाचताना कुठेतरी जैत रे जैत मधली स्मिता पाटील, ते डॉक्टर आगाशे, ते हृदयनाथजींचं संगीत, ते सगळं असं कुठेतरी तो अँबियन्स जाणवला आणि नॅचरली त्या चालीचा प्रवास सुरू झाला. मी जसं म्हणतो ना की थिंकिंग कॉपी करावं नेहमी, तर त्याच्यात त्या जैत रे जैत मध्ये चाली करताना जे थिंकिंग केले त्याचा मी कुठेतरी तो विचार करायचा प्रयत्न केला की शब्द कसे टाकले तसं आपण करूया. तर सुचणं हीच तर परमेश्वरी एक कृपा असते आणि त्याच्यासाठी रसिकांचा आशीर्वाद फार महत्वाचा असतो. आर्याचा प्रश्न राहिलेला आहे मला असं वाटतं. मला एक ह्याच्यावरनं म्हणजे मी प्रश्नाचं उत्तर देते पण त्याआधी एक छोटंसं सांगते की ह्या अल्बमचं रेकॉर्डिंग सुरू झालं आणि माझी एक्झाम सुरू झाली आणि एक दिवस असं झालं की मी रात्री जागून प्रोजेक्ट सिनॉप्सिस लिहिला आणि तो सबमिट केला आणि दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंगला आले आणि त्यामुळे खूप मूड गेलेलाच होता आधी. आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले तर सलील दादांनी मला इतकं हसवलं, इतकं हसरं खेळतं वातावरण, जसं मी आत्ता म्हटलं त्याला की तुला कसं असं सुचतंच कसं असं बोलायला, की त्यामुळे सगळं वातावरण इतकं छान प्रसन्न होतं. आणि ते गाणं मी रेकॉर्ड केलं आणि ते गाणं रेकॉर्ड करून झाल्यावर सलील दादांनी मला एक स्लिंग बॅग गिफ्ट म्हणून दिली. तर ही मला वाटतं माझ्यासाठी छान दाद होती. दादा आता इथे एक वेळ झाली ब्रेकची, आणखीन आपल्याला गप्पा मारायचे, एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे प्रश्न घेऊन दादाबरोबर बोलत राहणार. पहा फक्त IBN लोकमत. रतिया तुझको नींद की सौगंध बुंदिया रे तुझको बिंदिया की सौगंध. रतिया तुझको नींद की सौगंध बुंदिया रे तुझको बिंदिया की सौगंध. पिया बिन ससुरे बिरहा की बिजुरी अंगना में आके खड़ी. काली काली रतिया पिया जी की बतिया दोनों सताए बड़ी. अखियों से रहना गिर पड़ी. अखियों से रहना गिर पड़ी. वाह, हे माझ्याकडे शब्दच नाही खरं सांगतो, इतकं सुरेख आहे. या अल्बम मध्ये हे एक हिंदी गाणं आहे खरं तर. हा मग खरं तर ही चाल जेव्हा सुचली ना, चालीवर लिहिलेलं गाणं तर चाल सुचली तेव्हा काही चाली अशा असतात की ज्या लँग्वेज लेस असतात की कुठली भाषा चालेल, पण ही तशी चाल नव्हती. मला ही चाल सुचली तेव्हा असं वाटलं की याच्यावर हिंदी शब्द पाहिजेत. आणि संदीप हिंदी पण खूप छान लिहितो, अजून लोकांसमोर खूप कमी आलंय संदीप खरेचं हिंदी लिखाण, पण हे त्यांनी इतकं खरंच छान लिहिलंय. आणि अखियों से रहना गिर पडी म्हणजे ती प्रेमात पडलेली जी व्यक्ती आहे की झोप उडली, इतकं छान ती लाईन आहे. आणि काली काली रतिया पियाजी की बतिया दोनों सताए बडी. तर ती मजा आली खूप. मिथिलेश पाटणकर गायलाय या गाण्यामध्ये आर्याबरोबर आणि खूप चांगला ट्रॅकही केलाय त्यांनी. तर या निमित्ताने एक हिंदी गाणं सहज घडलं. मला नेहमी असं वाटतं की मारून मुटकून कुठल्या गोष्टी घडत नाहीत, सहजपणा पाहिजे. जसं हृदयनाथजी ज्ञानेश्वरांची ओळ आहे की सहज नीटू झाला. सहज सुचलेलं जे असतं ना त्याच्या इतकं सुंदर काही नसतं. लहान मुलाची स्माईल कशी असते तसं ते गाणं असतं की ते सहज असतं, नंतर मग ते क्राफ्टिंग होत जातं. चला आम्हाला लवकरच ते ऐकायला मिळेल. फोन घेऊयात आपण पुढला. मालेगाववरनं प्रमोद बच्चाव आपल्या बरोबर आहेत. प्रमोदजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा बोला. मला सर्वप्रथम सलील सर आणि आर्या मॅडम यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मला सलील सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. हा बोला. सर तुमचं कॉलेज जीवनातील तुमची आवडती कविता कोणती? मला आवडती कविता ते विचारतायत. कॉलेज जीवनावरची का? हा, कॉलेज जीवनातली किंवा जीवनावरची.
कॉलेज जीवनावरची म्हणलं तर संदीपची कविता आहे, सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्दराई परी, सांग सख्या रे अजून का डोळ्यातून तिची झुलते अंबर, सांग अजूनही निजे भवती तिच्या रातराणीचे अस्तर, सांग अजूनही तशीच का ती आसमानीच्या निळाई परी, सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्दराई. वा वा, क्या बात आहे, सुरेख. आपण पुढला फोन घेऊयात दादा. जळगाववरनं विजय शिंपी आपल्या बरोबर आहेत. विजयजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. तिकडं नाही, नमस्कार. हा बोला. सलीमजी यांचं एक गीत आहे, नसतेच घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, तर त्यांचा जीव कोणाकरता तुटतो त्याबद्दल त्यांनी सांगावं. धन्यवाद. माझा जीव कोणासाठी तुटतो ना, माझा जीव माझ्या मुलांसाठी सगळ्यात जास्त तुटतो आणि त्याच्यानंतर माझा जीव माझ्या गाण्यासाठी तुटतो. पण माणसं मला जास्त महत्वाची वाटतात. सुरेश भटांचं एक फार सुंदर वाक्य आहे की कुठल्याही दंगलीत झाडं कापली गेलेली आपण ऐकली नाहीत आणि नद्या आणि समुद्रांचे प्रेमभंग होत नाहीत. माणसांचे होतात, माणसानं दुःख होतं, माणसं रडतात. त्यामुळे सगळ्यात जीव तुटतो तर माझ्या शुभंकर आणि आनंदासाठी. त्यामुळे शुभंकरची गाण्यांची जेव्हा मला फरमाईश येते आयुष्यावर बोलू काही मध्ये, तेव्हा माझा चेहरा जास्त उजळलेला असतो. कारण आपल्याकडे जनरली मुलं वडिलांची गाणी गातात, पण वडिलांना मुलाच्या गाण्याची फरमाईश कार्यक्रमात येणारा बहुतेक भाग्यवान बाप मी असेन, तर सगळ्यात जास्त तुटतो त्यांच्यासाठीच तुटतो. दादा आणि अरे, आपण आणखीन गप्पा मारणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. आपण सलील आणि आर्याशी गप्पा मारतोय. अरे, मला तुला विचारायचंय, दिवाळी म्हणजे हा सगळ्या नात्यांचा सण. खरं तर भाऊबीज हा देखील एक विशेष क्षण असतो, पण दादाकडनं एका बहिणीकरता मिळालेली हा अल्बम म्हणजे एक विशेष भेट असं म्हणायचं. हो, नक्कीच, असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि ही भाऊबीज आयुष्यभर माझ्या लक्षात राहील, इतकी ही छान आनंदी भाऊबीज आहे. तू काय सांगशील दादा? नाही, एका म्युझिक डायरेक्टरकडे देण्यासारखं काय असतं सगळ्यात जास्त, तर गाणं असतं. तर भाऊबीज ही सगळ्यात माझ्याकडनं मनापासून मी काय देऊ शकतो भाऊबीज, तर गाणीच देऊ शकतो. सो या छोट्या बहिणीला फार मनापासून ही भाऊबीज दिलेली आणि आयुष्यभर टिकणारी भाऊबीज आहे. सगळ्यात महत्वाचं, आयुष्यभर तिच्याबरोबर राहील. आणि नवीन गाणं घडणं ही गोष्ट खूप सुंदर असते. त्यामुळे या निमित्ताने माझ्याकडनं नवीन काम केलं गेलं. त्यामुळे मी फक्त तिला भेट दिली असं म्हणता नाही, मला स्वतःलाही ही भेट घेतली असं म्हणूया. कारण गाणी स्वतःसाठी पण केली जातात. तुम्ही एकमेकाला दिलेलं आहे हे सगळं आणि ते आम्हाला मिळणार आहे आता. अर्थात तो आमचा स्वार्थ आहे, तो आम्ही साधूच. पण दादा, दिवा लागू दे रे जाता जाता. खरं तर आम्ही त्याची उत्सुकतेने वाट बघतो, त्याची फरमाईश देखील आहे. कुठवर आतवर अंधार सोसावा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा. कुठवर आतवर अंधार सोसावा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा, दिवा लागू दे रे देवा, दिवा लागू देवा. सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी एकच म्हणेन, तुम्ही आमच्या इथे आहात आणि कायम इथेच राहा. खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असाच आनंद देत राहा आम्हाला. आणि हा स्वार्थ लोभ तुमच्याबद्दलचा कधीही संपणार नाही. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आमच्याशी एवढ्या छान सुरेल गप्पा मारल्याबद्दल. धन्यवाद. आज दिवाळी स्पेशल डॉक्टरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.